आपण पाहतात कोकण वासियांचा बुलंद आवाज, कोकण गर्जना। माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची रोहा नगरपालिका निवडणुकीत दमदार एंट्री। कोणाच्याही दबावाला बळी न पडता नगरपालिकेवर भगवा फडकवण्याचे रोहेकरांना केले आवाहन। रोहा नगरपालिकेची निवडणूक आता खऱ्या अर्थाने तापली आहे। रोहा नगरपालिकेच्या निवडणूक शिगेला पोहोचली असून आज शिवसेना शिंदे गटातर्फे माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांच्या उपस्थितीत जबरदस्त बाईक रॅली व रोड शो घेण्यात आला। शहराच्या प्रमुख मार्गावरून गेलेल्या या रॅलीने रोह्यातील राजकीय वातावरण अक्षरशः तापवले। या शक्ती प्रदर्शनात मंत्री भरतशेठ गोगावले, आमदार महेंद्रशेठ दळवी, प्रमोद घोसाळकर, राजाभाई केणी, युवा नेते विपुल उबारे तसेच तालुका प्रमुख मनोज कुमार शिंदे यांची उपस्थिती होती। शेकडो बाईक स्वार, पक्षाचे झेंडे, घोषणा, ढोल ताशांचा गाज आणि तरुणाईचा उत्साह यामुळे रॅलीने महाप्रचंड माहोल निर्माण केला। उपमुख्यमंत्री शिंदे यांनी रोड शो दरम्यान नागरिकांशी संवाद साधताना रोहा विकासासाठी मोठ्या घोषणांचा रोडमॅप मांडला। रोह्याला विकासाची नवी उंची देण्यासाठी शिंदे सरकार कटिबद्ध असल्याचे सांगितले। मंत्री भरतशेठ गोगावले आणि आमदार दळवी यांनी विरोधकांवर शब्दबाण सोडत रोह्याच्या मतदारांनी यावेळी विकासाच्या गाडीसाठी शिंदे गटासोबत उभे राहावे असे आवाहन केले। रॅलीमुळे संपूर्ण शहरात उत्सुकता, जोश आणि निवडणुकीचा ताण वाढताना स्पष्ट दिसत होता। या पॉवर शो मुळे शिंदे गटाने रोह्यात आपली ताकद पुन्हा एकदा ठळकपणे दाखवून दिली असून निवडणुकीत रंगत आणखी वाढण्याची चिन्हे दिसत आहेत। कोकण गर्जनासाठी ब्युरो रिपोर्ट, रोहा, रायगड। नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत आणि त्यांच्या सोबत शिवसेना भाजपा युतीचे नगरसेवक देखील उभे आहेत। मी आपल्याला विनंती करायला आलोय की शिल्पा धोत्रे यांनी अगोदर पण नगरसेवक म्हणून काम केलंय, उपनगराध्यक्ष म्हणून देखील आपण काम केलेलं आहे आणि ज्यांना कामाचा अनुभव आहे त्यांना आपल्याला निवडून नगर परिषदेमध्ये पाठवायचं आहे ही विनंती करायला मी आलो। तुम्हाला आता रोह्यामध्ये बदल पाहिजे, रोहा बदलायचं आहे, विकास आणायचा आहे, रस्ते करायचे आहे, शुद्ध पाणी द्यायचं आहे, भुयारी गटार योजना ती डुबलेली त्याची चौकशी डुबली त्याला शोधायची आहे ना, आणि कुंडलिका नदीचं प्रदूषण कमी करायचं आहे आणि त्याचबरोबर इथं दवाखानाही मिळेल। आरोग्य मंत्री आपलाच आहे आणि दवाखानाही देऊ, रस्ते देऊ, दिवाबत्ती देऊ, पाणी योजना देऊ, शुद्ध पाणी। आणि या ठिकाणी बघितलं स्वच्छता बिलकुल नाही आहे। स्वच्छता आहे का? धूळ नाही का? ते आता धुळीमध्ये कोणाला मिळवायचं आहे? आणि म्हणून मी आपल्याला एवढंच विनंती करायला आलोय की हे सर्व प्रश्न, कुणाची सत्ता होती, काय केलं त्यांनी, तुम्ही काय करणार, भरतशेठचा रुमाल भारी पडेल सगळ्यांना। आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला विकासाचा पर्व आहे। तुम्हाला विकास पाहिजे ना, तुम्हाला इथला सर्वांगीण रोह्याचा विकास पाहिजे, मग बदल घडवायला लागेल, परिवर्तन घडवायला लागेल। आणि म्हणून महायुतीचं इथे शिवसेना भाजपा युतीचं सरकार आपल्याला आणायला लागेल, विकासाचं सरकार आणायला लागेल। आणि म्हणून धनुष्यबाणाला मत म्हणजे विकासाला मत, धनुष्यबाणाला मत म्हणजे बदला
आणि पालकमंत्री करा. पहिली ही निवडणूक जिंकून द्या. ही निवडणूक जिंकणार की नाही? जोरदार मताने. आणि शिल्पाताईनं विजय करणार. सगळ्यांना नगर परिषदेत पाठवणार. आणि भारत शेठचा रुमाल कमाल करून दाखवेल. विरोधकांना चारी मिनिटं चित करेल. आणि कोणी घाबरायचं नाही. कुठल्याही दहशतीला बळी पडायचं. शिवसैनिक कसा असतो बाळासाहेबांचा, म्हणून शिवसेना अन्यायाविरुद्ध लढते आणि कुठल्याही दबावाला बळी पडायचं नाही, घाबरायचं नाही. तुमच्या मागे भरत शेठ तर आहेच, इकडे महेंद्र तळवी पण आहे आणि हा एकनाथ शिंदे पण आहे. म्हणून मी आपल्याला सांगतो, नगर विकास विभाग तुमच्या एकनाथ शिंदेकडे आहे. त्यामुळे निधी कमी पडणार नाही याची आपल्याला खात्री देतो. मुख्यमंत्री मी असताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपण सुरू केली. आणि लाडकी बहीण योजना कुणी माईका लाल आला तरी बंद होणार नाही. तुमची शिल्पाताई देखील लाडकी बहीण उभी आहे आणि हिला 2 तारखेला आपल्याला निवडून द्यायचं. लाडकी बहीण, लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे, येत्या 2 तारखेला आपण धनुष्यबाणासमोरचं बटन दाबून, आणि मी यापूर्वी देखील 5 कोटी रुपये आपल्या रोह्याला दिलेले आहेत. आता काहीतरी समाज मंदिर, मुस्लिम समाज बांधव पण मोठ्या संख्येने आहे, त्यांना देखील समाज मंदिरासाठी काहीतरी पैसे पाहिजे. तुम्हाला मी एकच सांगतो, या रोह्यामध्ये बदल पाहिजे. तुम्ही तुमची टॅगलाईन आहे ना, रोहा बदलतोय. आता रोहा बदलतोय यासाठी जेवढे पैसे लागतील ते नगर विकास विभागाच्या माध्यमातून एकनाथ शिंदे दिल्याशिवाय राहणार नाही, हा शब्द मी तुम्हाला द्यायला आलेला आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो, निर्धार करा रोह्याच्या प्रगतीचा, निर्धार करा रोह्याच्या समृद्धीचा, निर्धार करा महायुतीचा भगवा फडकवण्याचा, शिवसेनेचा भगवा फडकवण्याचा, निर्धार करा धनुष्यबाणाला निवडून देण्याचा, आणि निर्धार करा तुमच्या या रोह्याचा विकास घडवण्याचा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय